ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण संपन्न. पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल राठोड यांचा सुद्धा सत्कार. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. प्रतिनिधी विशाल राठोड. 29 मार्च रोजी गदी माडगुळकर नाट्य सभागृह निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड या ठिकाणी सकाळी 9 ते 12 व 2 ते संध्याकाळी 7 या 2 सत्रांमध्ये ध्येय एज्युकेशन फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, आय एम विनर राज्यस्तरीय पुरस्कार, आदर्श पत्रकार, आदर्श टीव्ही चॅनल इत्यादी पुरस्कार वितरण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार माननीय अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, माननीय शर्मिला बाबर, उपमहापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका माननीय शुभम पवार, उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर माननीय भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक माननीय दत्तात्रय वाडे गुरुजी, ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय सुदाम शेडगे सर, ध्येय अकॅडमी महाराष्ट्र राज्य अध्यक्षा अर्चना शेडगे मॅडम, सचिव सोनाली गाडे मॅडम, मार्गदर्शक सोमनाथ शिंदे सर, खजिनदार उर्मिला पाटील, संदीप पाटील सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रभरातील या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, संस्था चालक, पत्रकार, यूट्यूब चॅनल प्रतिनिधी सर्वांना पुरस्कार, शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचे पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल राठोड यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन तर्फे महाराष्ट्रभरातील गरजू, गरीब, होतकरू विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहिले पाहिजे व त्यांची पायाभरणी म्हणून हा स्पर्धा परीक्षा वाहिली. 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची राज्यभरातून घेतल्या जातात व त्यातून प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात येतो. 2012 पासून प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम नित्यनेमाने सुरू आहे. आतापर्यंत महाराष्ट्रभरातील अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडवले आहेत. त्यामुळे हा शिक्षणाचा वारसा सुदाम शेडके सर आणि त्यांचे सहकारी यांनी मिळून चालवलेला आहे. तो कौतुकास्पद आहे. पुढे हे अशाच विद्यार्थी व पालक वर्गातून मागणी येत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांहोती पद्धतीने चालत राहो ही तसेच चहापाणी, नाश्ता व जेवणाची सोयही करण्यात आली होती. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल राठोड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. आणि रात्रीचं उशिरा आले आणि उशिरा बसल्यानंतर जे काही नियोजन चाललं होतं की अशा पद्धतीने हे सगळं घडलं पाहिजे, कारण ती जी माझ्या मनात एक कल्पना होती की चांगले शिक्षक चांगलं काम करून एकत्र येणं, त्यांचा विचार विनिमय होणं, त्यांच्यासोबत संवाद होणं आणि एकमेकांच्या कामाने प्रेरणा घेऊन आपल्या वारे गुरुजी आणि त्यांच्यासोबत उपस्थित असणारे सर्व सन्माननीय, आज आपण ध्येय एज्युकेशन फाउंडेशन संचलित आदर्श शिक्षक आणि आदर्श शाळा पुरस्कार या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. तर मला सांगावंसं वाटतं, ध्येय एज्युकेशन हे एक ध्येय ठरवले आहे. ध्येय एज्युकेशन हे एक ध्येय ठरवले आहे. पहिल्यांदा विद्यार्थ्यापर्यंत पहिला घटक आहे पोहोचणारा तो म्हणजे शिक्षक. अगदी ग्राउंड लेवलला जाऊन त्याच्या जवळ जाऊन त्याला शिकवणारा शिक्षक, तर त्याला पेटवण्याचं, त्याला मार्गदर्शन करण्याचं काम ध्येय एज्युकेशन करते. सावित्री आणि महात्मा फुले यांनी जी शिक्षणाची ज्योत लावली, ती ज्योत अखंड तेवत ठेवण्याचे काम ध्येय एज्युकेशनच्या माध्यमातून शिक्षकांच्या सहकार्याने अत्यंत खूप चांगल्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. मी त्याचा घटक आहे याचाही मला खूप अभिमान वाटतो. तुम्हाला सांग प्रवाह चालतो, सर्व त्यात असतील नसते माहित नाही, पण मला वाटतं इथं आज जे काही 431 बांधव भगिनी आहेत ते मात्र त्या मॉलमध्ये असतील आणि त्या तालुक्याचं, त्या जिल्ह्याचं नेतृत्व करून वेगळा आम्हाला असा एक महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न केला असेल. तुम्ही तिथल्या तालुक्यामध्ये ज्या अडचणी असतील ते काय, आपण त्या शाळेला भौतिक काय, टेक्नॉलॉजीज काय, इन्स्टिट्यूट काय, सर्व काही देऊ. आपल्याकडे अनेक मार्ग आहेत, पण समृद्ध जर शिक्षण करायचं असेल तर तुमचं योगदान खूप महत्वाचं आहे. असं नाही की मला तिथं वाबेवाडीला मला हे भेटत होतं, आज सारे जालिंदर शाळेला आम्ही गेलो, रविवारी गेलो, काय सुंदर पैसे, तिथून आम्हाला हलव पण वाटत. दिवस कोणाला वारे म्हणजे आम्ही तरी 1-1.5 तास आम्ही तिकडे होतो. पाटील सर होते, तिथे सर होते, बसतो तिथे. म्हणजे हे वातावरण कधी निर्माण होतं, शिक्षकाच्या मनामध्ये जी ऊर्जा आहे ती संचालनाच्या अंगामध्ये नक्कीच होतं आणि ती आज तुमच्या रूपानं महाराष्ट्राच्या या देशाच्या भविष्यासाठी ऊर्जा संचारणार आहे. हे सर हो की नाही? मोठा आवाज पाहिजे. खूप धन्यवाद. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, परंतु
1 तारखेला जी लिंक येणार आहे तर तुमच्या तालुक्यातून आदर्श नेतृत्व निवडा, त्याच्यापर्यंत जाऊ द्या ते. दुसरी गोष्ट 365 दिवसाचा प्रोटोकॉल पाळणार की तुम्हाला काय काय मदत करू शकतो आम्ही, त्या विद्यार्थ्याला कशा कशा पद्धतीने मदत करू शकतो, त्या शाळेला कशा पद्धतीने मिळू शकतो, आणि 72 शाळा काय तर ह्या 431 शाळा कशा मॉडेल होऊ शकतात, आणि त्यासाठी वारेवडीचं खूप मोठं योगदान असणारे मार्गदर्शन असणार. मग त्या प्लॅननी जाऊया. वारेवडी यामध्ये पण इतके टॅलेंट आहे आपल्या बंधूवर की फक्त प्रेझेंट करता येत नाही. काही बांधव तो कुठेही सोशल मीडियावर नाही, एवढं काम करतात ना मन लावून. 365 दिवस शाळा चालणारे पण आहे. आपल्याला त्याला सन्मान करायचा आहे आणि ते ज्ञान तुमच्या पुरतं न ठेवता इतर शाळेमध्ये वापरायचं. बघा, प्रकाश आहे, दिवा आहे, पेटल्याने वाढणार आहे आणि तो तेवढ्या पुरता समेट करतो. म्हणून तुम्हाला ते ज्ञान ह्या महाराष्ट्राच्या भूमीसाठी, या देशाच्या कर्तृत्वासाठी, सन्मानासाठी वापरायचं आहे. त्यामुळं खुल्या आव्हानं आम्ही 365 तुमच्या जवळ असणार आहे आणि 365 दिवसामध्ये 431 बांधव भगिनीचं आणि मागच्या 12 वर्षातील पुरस्कार दिलेल्या बांधवांचं टॅलेंट एकत्रित करून संमिश्र करून हा देश मोठा करायचा आहे, महाराष्ट्र माझा मोठा करायचा आहे, ह्यासाठी प्रयत्न करायचे. तुम्हाला प्रत्येक क्षणी आपण त्या ठिकाणी तुम्ही म्हणा एसएमसीच्या आज या ठिकाणी पालक पण आहेत आणि विद्यार्थी पण आहेत आणि मला माहिती तुम्ही सगळे बक्षीस वितरणासाठी इथे आलेले आहात आणि तुम्हाला वाटलं असं अरे आता बक्षीस मिळालं आणि आता हे आमदार साहेब आले, आता हे काय परत आम्हाला येऊन अर्धा 1 तास बोर करणार, पण असं काही होणार नाही. त्यामुळे टाळ्या वाजवा, मी लवकर भाषण करतो. मीही एकेकाळी केंद्रीय विद्यार्थी दशेत होतो. 45 मिनिटं संपली की विद्यार्थ्यांचा जो मानसिक बॅलन्स आहे तो राहत नाही. आणि आज जर पॅरेंट्स इथे आहेत, विद्यार्थी आहेत, पण बक्षीस मिळायचं म्हणून हे सगळे विद्यार्थी बसलेले आहेत. त्यामुळं 2 गोष्टी मी विद्यार्थ्यांसाठी सांगणार आणि माझं भाषण इथं थांबवणार. हे कितवीचे विद्यार्थी समोर बसलेले? 1ली ते 10वी, 10वीचे विद्यार्थी किती आहेत? हात वर करा. 8वीचे, 7वीचे, 4थीचे. मी एक मस्त गोष्ट सांगणार तुमच्यासाठी जी तुमच्यासाठी आहे आणि नंतर दुसरी गोष्ट सांगणार आहे ती मराठवाडा असेल, कोकण असेल. मग आम्ही ठरवलं की आदर्श शाळा आपण अशा निवडू दरवर्षी की 36 जिल्हे आहेत, 2-2 शाळा निवडू आणि 72 शाळेला आपण त्या धर्तीवर 365 दिवस वारेगुरूंचं मार्गदर्शन असेल, महाराष्ट्र शासनाचं मार्गदर्शन असेल, देशिकन संस्थेचं मार्गदर्शन असेल आणि स्थानिक समिती जी काही एसएमसी आहे त्यांचं पण आणि आपल्या गुरुजन बंधू भगिनींचं. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता मी विशाल राठोड आपलं सगळ्यांचे स्वागत करतोय. आपण आलेले आहे तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील प्राधिकरण निगडी प्राधिकरण इथं आल्याच्या नंतर इथं काही शिक्षकांचा काही कार्यक्रम झालेला आहे, कोणाचे सत्कार झालेला आहे. तरी आपले मुख्य सर आपल्यासोबत जोडलेले आपण जाणून घेऊ त्यांचे 2 शब्द. नमस्कार सर, आपले नाव माझं नाव सुधा मुक्ता शिंदे, अध्यक्ष ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र. आज ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र अंतर्गत ध्येय एज्युकेशन आयकॉन समिट 2026 अंतर्गत बक्षीस वितरण, आदर्श शाळा, आदर्श शिक्षक हे पुरस्कार या ठिकाणी बहाल केलेले आहेत. 400 बंधू भगिनींना आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेला आहे आणि 72 शाळांना आदर्श शाळा म्हणून पुरस्कार दिला आहे आणि जवळपास 29 लाखाची शिष्यवृत्ती जी महाराष्ट्राची पॉप्युलर परीक्षा जी आहे आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धेसोबत आणि दुसरी आहे विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धेसोबत परीक्षा. या दोन्ही परीक्षेला जवळपास 31 लाखाची शिष्यवृत्ती दिलेली आहे. दऱ्याखोऱ्यातील विद्यार्थी यातून त्यांनी उत्कृष्ट असं गौरवपूर्ण असं काम केलेलं आहे आणि ज्या बांधवानं, ज्या भगिनीनं, ज्या शाळेनं हा महाराष्ट्र घडवलेला आहे अशा बांधवांसाठी पण आज सन्मान सोहळा आयोजित केला होता. सर, तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद. पण तरी सर, हा किती वर्षापासून तुमचं फाउंडेशन चालू आहे? 2012 पासून याची खरी सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्या सर्वांच्याच मेहनतीनं, त्यागानं आणि स्वयंप्रेरणेनं हे काम करतात म्हणून ही संस्था आज महाराष्ट्राच्या टॉपला आहे. सर, हा संस्थाला या आमदाराचा, या मंत्रीचा कोणाचा काही पुरावा काही दिलेला आहे का? तसं पाहिलं तर ही प्रत्येकाची चळवळ आहे. आम्ही एक रोपटं लावलेलं होतं. ह्याला कुठलाही रंग तुम्ही देऊ शकत नाही, ना राजकीय देऊ शकत नाही, ना कुठला धार्मिक देऊ शकत नाही. ही एक आमच्या महाराष्ट्राची एक चळवळ आहे. आम्हाला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण अक्षराने कोरायचं आहे आणि त्यासाठी हा अट्टास आहे. सर, सांगितल्याबद्दल धन्यवाद. आम्ही बघितलंय तालुक्याचे, जिल्ह्याचे, आपला वाशिम, ज्या कुठचे सगळे शिक्षक सगळे काही इथं आलेले आहेत. त्या सगळ्यांना तुम्ही पहिले जाऊन केलं होतं सर? खरं पाहता हा दरवर्षी हा सोहळा असतो
आणि नवापूर म्हणजे गुजरातपासून इकडं कर्नाटक बाँड्रीपर्यंत आणि इकडं गोंदियापासून इकडं सिंधुदुर्गच्या किल्ल्यापर्यंत हे चौफर असं काम महाराष्ट्र चाललं आहे. 40,000 प्लस बांधव भगिनी यामध्ये कार्यरत आहेत आणि ही लिंक अगोदर आपण सोडतो, त्यानंतर ते छाननी होते, त्यांचं काम पाहिलं जातं आणि त्याच्यानंतरच हरवणारी व्यक्तीला इथं कुठलाही भेदभाव नाही. तुम्ही पाहिलं असेल दिव्यांग पण माझे बंधू भगिनी होते, माझे वयस्कर पण ज्यांना इतक्या 32 वर्ष काम करून कधी पुरस्कार मिळाला नाही त्याचाही सन्मान केला आहे आणि ताज्या तवानातला 18-20 वर्ष असणारा पण बांधवाला मी सन्मान दिला आहे. त्यामुळे त्याचं कर्तृत्व मोठं आहे, त्याला सन्मान या ठिकाणी दिला. धन्यवाद सर तुम्ही सांगितल्याबद्दल. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता मी प्रतिनिधी विशाल राठोड आपले सगळ्यांचे स्वागत करतोय सर आणि बोललेल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.